श्री स्वामी समर्थ. स्वतःचे घर होण्यासाठी सेवा. महाराजांच्या मंदिरात जाऊन किंवा मठामध्ये जाऊन नवरा आणि बायकोने एक नारळ ठेवायचा आणि नारळ ठेवून प्रार्थना करावी. संकल्प करावा की घर होण्यासाठी आमचे प्रयत्न सफल होऊ देत, कुठलेही अडथळे येऊ देऊ नको आणि घरी निघून यावे. ही गोष्ट कोणालाही सांगू नयेत. प्रत्येक महिन्यात एक गुरुचरित्र पारायण करावे. संकल्पयुक्त जोपर्यंत घर होत नाही तोपर्यंत व्यंकटेश स्तोत्र रोज 2 वेळा वाचावे. घरातील सर्वांनी वाचले तर अतिउत्तम. स्त्रीसूक्त, पुरुषसूक्त रोज घरामध्ये वाचावेत. विश्वकर्मा चालीसा घरातल्या कर्त्या पुरुषांनी वाचावे. नवनाथाचे पारायण करावे. नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल. श्री स्वामी समर्थाचे बोल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो त्याचा योगक्षेम मी स्वतः चालवितो. आळशी माणसाचे तोंड पाहू नये. शेत पिकवून खा आणि मिळेल त्यात संतुष्ट रहा. जा, तुझी अपराध माफ केलेत. यापुढे सावधगिरीने वाग. भिवू नकोस, पुढे जा. संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ जरी येथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करू. आमचे बोलण्यावर विश्वास ठेवा. राहिलेला काळ आमचे नामस्मरणात घालवा. मोक्ष मिळेल. मी सर्वत्र आहे, परंतु तुझ्यासाठी येथे आलो. आता बिंदास्त रहा. हम गया नहीं, जिंदा है. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.